रंगांची उधळण करत एकमेकांना रंग लावत शहरभर आज धुलीवंदन उत्साहात साजरं झालंय। धुलीवंदन हा होळीची राख व माती अंगाला लावण्याचा दिवस असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात। यास धुळवड असेही म्हटले जाते। या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते। हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात। परंपरेप्रमाणे या दिवशी होलिका दहनाची राख एकमेकांना लावतात। होळी पेटवून दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी जमिनीला मातीला नमस्कार करण्याची प्रथा आहे। प्रत्येक प्राणी मात्राचा देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला असतो। पृथ्वी, आप, त्वच, वायू, आकाश असा हा पंचमहाभूतांचा क्रम आहे। पृथ्वीपासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्वांना आपल्या सणांच्या मधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धुलीवंदन। या दिवशी पृथ्वीला वंदन केले जाते। त्यानंतर 15 दिवसांनी नववर्षाची म्हणजे पाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे। काही ठिकाणी आजकाल लोकांनी आपापल्या सोयीनुसार होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू केली आहे। त्यात लहान मोठे, स्त्रिया पुरुष सरसकट सगळे उत्साहाने रंग खेळतात। परंतु रंगपंचमी हा वेगळा सण आहे। वसंत ऋतूची चाहूल लागल्यामुळे या सुमारास झाडे नवीन पालवीने व विविध रंगी फुलांनी रंगबेरंगी दिसत असतात। हवाही उष्ण झालेली असते। अशावेळी थंड पाणी अंगावर उडवणे सुखकारक असते। त्यामुळे रंगपंचमी हा सण सुरू झाला। कुसुंबीच्या फुलांपासून काढलेल्या रंगाचे पाणी करून तसेच केशराचे पाणी करून ते एकमेकांच्या अंगावर उडवले जात असे। पेशवाईत तर हा सण शाही इतमामानाने साजरा केला जात असे। रंगांच्या पिचकाऱ्या भरभरून हत्तीवरून गुलाल आणि इतर कोरड्या रंगांची उधळण केली जात असे। आजकाल विविध प्रकारचे रंग पाण्यात घालून ते एकमेकांना उडवतात। विशेषतः तरुण स्त्री पुरुषांना एकत्र येण्याची व थट्टा मस्करी करण्याची संधी या सणामुळे मिळते।